तुरुंगवारी घडली. 13 दिवस सीबीआयच्या कोठडीमध्ये, त्यानंतर 29 दिवस येरवडा तुरुंगामध्ये मला फाशीच्या कोठडीमध्ये ठेवलं होतं. त्यांनी हा अन्याय केला. जे चुकीचं वागले त्यांच्या विरोधात होणारी कारवाई जी आहे ती आता पुढे न्यावी लागेल. वरिष्ठ न्यायालयामध्ये आम्हाला दाद मागावी लागेल. कारण मला 42 दिवसाचा तुरुंगवास होता. पकडलं होतं ते एक दहशतवादी म्हणून पकडलं होतं, दहशतवादी खुनी असा आरोप ठेवून त्यांनी पकडलं. पुढे न्यायालयाने आरोप काढून टाकले. त्यामुळे व्यवस्थेतल्या काही जणांचा माझ्यावर राग होत आहे स्पष्ट आहे. आणि त्यातल्या काही अधिकाऱ्यांची नावं दाभोळकर प्रकरणात सुद्धा आली की त्यांनी त्या तपासामध्ये पॅरलल किंवा समांतर तपास करून हस्तक्षेप केला. त्यांनी खोटे पुरावे तयार केले. त्यामुळे निश्चित आहे की आम्ही ज्यांना दुखावलं अशा व्यक्ती आमच्या विरोधात एकत्र आल्या ही गोष्ट स्पष्ट आहे. या संपूर्ण विचारसरणीचा जो दांभिक त्यांचा जो बुरखा आहे तो आम्ही फाडून काढणार आहोत. आणि यांनी जी दुकानं तुम्ही अवकाशी मंडळाची दुकानं चालवली ही सगळी दुकानं बंद करावी लागणार आहेत. तेव्हा सत्याचा विजय होणार. नमस्कार. सर्व दर्शकांचं हिंदू जनजागृती समितीतर्फे मी या विशेष संवादामध्ये स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी. संजीवजी, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. तसं पाहायला गेलं तर अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी यांचा परिचय तसा विशेष देण्याची आवश्यकता नाही. तरी देखील आज आपण काय पाहतो तर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे जर कोणी आधारस्तंभ असतील तर ते आहेत अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी. झुंजार वकील आणि तडफदार वक्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे, जे सुप्रसिद्ध आहेत, असे संजीव पुनाळेकरजी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आणि आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर दाभोळकर यांची हत्या झाली आणि यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या हत्येमध्ये जे आरोपी पकडण्यात आले त्या आरोपींचे वकील म्हणून अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी ती केस पाहत होते आणि ते अगदी नेटाने आणि अगदी चांगल्या प्रकारे ती केस लढवत होते. पण अचानकपणे 2019 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. सीबीआयतर्फे अटक करण्यात आली. त्यांच्यावरती UAPA लावण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. आता या ठिकाणी कसं झालं तर त्यांना अटक केल्यामुळे ते ती केस लढवू शकत नव्हते. ही एक कायदेशीर बाब त्या ठिकाणी निर्माण झाली. पण आपण अशी एक म्हण आहे की सत्य परेशान हो सकता है व पराधी नहीं हो सकता है. तर ही म्हण जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण लक्षात येतं की आपण सत्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो दाबू शकत नाही. आणि म्हणून अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी यांना काही दिवसातच जामीन मिळाला आणि अखेर काल त्यांची निर्दोष सुटका या ठिकाणी झालेली आहे. तर ह्या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली तर त्याबद्दल हिंदू जनजागृती समितीतर्फे आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे मी संजीवजी आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्याला अटक झाली आणि त्याच्यानंतर आपण केस लढवू शकत नव्हतात. आपल्याला कारागृहामध्ये जावं लागलं. त्याच्यानंतर 42 दिवस तुम्ही कारागृहामध्ये राहिलात. त्यानंतर आपली जामिनावरती सुटका झाली आणि आज तो दिवस उजाडलेला आहे. असं म्हणतात आपल्याकडे सत्यमेव जयते असं म्हणणं आहे आणि सत्य अखेर याचा विजय झालेला आहे. तर आपली निर्दोष मुक्तता झाली. तर हे सगळं आपण कसं पाहता आणि आपल्या पहिली प्रतिक्रिया? एकतर मुक्ततेचा आनंद आहे आणि ईश्वराविषयी कृतज्ञता आहे की आपण म्हणतो की ज्या वेळेला सुख किंवा दुःख हे काय आपल्या हातामध्ये नसतं तर आनंद मिळवणं आपल्या हातात असतं. प्रारब्ध भोगायला पाहिजे. मला एकाच गोष्टीचं फार चांगलं वाटतं की तुरुंगवारी घडली. 13 दिवस सीबीआयच्या कोठडीमध्ये, त्यानंतर 29 दिवस येरवडा तुरुंगामध्ये मला फाशीच्या कोठडीमध्ये ठेवलं होतं, ज्याला फाशीची कोठडी म्हणतात. म्हणजे 2006 साली जे ट्रेनमध्ये ब्लास्ट घडले आणि शेकडो माणसं मरण पावली त्यामध्ये ज्यांना शिक्षा झाली होती आणि त्यांचा अपील प्रलंबित आहे असे कैदी, किंवा अर्बन नक्षल ठरवून ज्यांना अटक झाली पुण्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणात तिथले कैदी, कोपर्डी प्रकरणातले फाशी झालेले कैदी, यांना ज्या स्पेशल सेलमध्ये होतं तिथे मला ठेवलं होतं. आणि या सगळ्या प्रक्रियेतून जाताना सुद्धा मनाची काही माझ्या छाती डळली नाही आणि उलट त्यातून याच्याकडे एक चांगला अनुभव म्हणून मी पाहिलं. त्यातून बरंचसं शिकलो. तुरुंगाचं जे काय भय सर्वसाधारणपणे मध्यम वर्गाच्या मनात असतं ते साहजिकच माझ्या मनात असू शकलं असतं. ते उरलं सुरलं भय नष्ट केलं आणि या प्रकारे ईश्वरावरचा विश्वास हा अधिक वृद्धिंगत झाला आणि प्रार्थनेला उत्तर मिळतं याची प्रचिती आली. त्यामुळे आज अतिशय मनाला आनंदाचीच भावना आहे. म्हणजे एकंदरीत आपली आध्यात्मिक बैठक आणि हिंदुत्वाचा
तुम्ही स्वतः साधना करत आहात आणि त्याचा लाभ तुम्हाला या प्रसंगामध्ये नक्कीच झालेला असं आम्हा सर्वांना ह्याच्यातून लक्षात आलं. ह्या खटल्यामध्ये तुम्हाला न्याय मिळाला, पण हे एक दृश्य आहे एकंदरीत. आपण जर ह्या निर्णयाकडे पाहतो तर खरंच आपण ह्याला न्याय असं म्हणायचं का? नाही, यात दोन भाग आहेत. जो काही न्यायालयाचा निवाडा आला आहे त्यावर थेट न्यायालयावर काही कोणी टीका टिप्पणी करू शकत नाही. दोन्ही पक्षांपैकी कुणी करू शकत नाही. मी काही तशी करणार नाही. निकालातल्या त्रुटी दाखवता येतात. निकालाच्या मध्ये जी काही कारणमीमांसा दिली असते त्याच्याविषयी आपण बोलू शकतो. तर या दृष्टीने म्हणाल तर पूर्णपणे न्याय झाला आहे का किंवा त्या न्यायालयाच्या हातामध्ये ते आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आम्हाला अजून काही गोष्टी अपेक्षित आहेत दोन दृष्टीने. एक, न्यायालयीन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ज्यांनी हा अन्याय केला, जे चुकीचं वागले, त्यांच्या विरोधात होणारी कारवाई जी आहे ती आता पुढे न्यावी लागेल. वरिष्ठ न्यायालयामध्ये आम्हाला दाद मागावी लागेल, पुढे लढावं लागेल. त्याचबरोबर माझ्या व्यतिरिक्त जे अन्य आरोपी आहेत त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी, याच प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागणार आहेत. कारण त्यांचंही प्रचंड इतर आरोपींवर, कारण मला 42 दिवसांचा तुरुंगवास होता, पकडलं होतं ते एक दहशतवादी म्हणून पकडलं होतं, दहशतवादी खुनी असा आरोप ठेवून त्यांनी पकडलं. पुढे न्यायालयाने आरोप काढून टाकले आणि सांगितलं नाही, फक्त तुम्ही जे काय म्हणताय ते खरं आहे खोटं आहे देव जाणे, पण पुरावा नष्ट केल्याबद्दलच जे काय तेवढं तुम्ही मांडा. परंतु इतर आरोपींच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याबद्दल अजूनही दाद मागण्याचं काम बाकी आहे. त्यामुळे पूर्ण न्याय अद्याप झालेला नाही. आणि दुसरा भाग ईश्वरी न्यायाचा आहे की काही व्यक्ती अशाच सुटून जाऊ नयेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जेवढ्या व्यक्तींनी यामध्ये भूमिका घेतलेली आहे अन्यायाची, त्यांच्या विरोधातलं कार्य हे पुढे सुरू ठेवावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपण केवळ ईश्वराकडेच न्याय मागू शकतो असं दिसून येतं. एकंदर दर्शकांना आज या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की जेव्हा देशातील हिंदूंना भगवा आतंकवादाच्या नावाखाली अटक करण्यात आली आणि अनेक हिंदू कार्यकर्त्यांवरती बॉम्बस्फोट, खून, दंगली अशा प्रकारच्या अनेक आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आली, त्यांना गोवण्यात आलं, तेव्हा अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी अशा निष्पाप हिंदू कार्यकर्त्यांचं त्यांनी वकीलपत्र घेतलं. त्यांनी स्वखर्चाने हे खटले लढवले अनेक हिंदू कार्यकर्त्यांची आणि निर्दोष मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप आटोकाट प्रयत्न केले. मला तुम्हाला हे पण सांगायचं की आपल्या सर्वांना मालेगावच्या बॉम्बस्फोटाचे प्रकरण माहिती असेल. मालेगावच्या बॉम्बस्फोटामधील पण जे हिंदू कार्यकर्त्यांना गोवण्यात आलं होतं तर त्यांची देखील केस स्वतः अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी यांनी लढली आणि त्यांना देखील निर्दोष आज ते मुक्त आहेत. तर त्यासाठी अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी यांनीच मोठ्या प्रमाणात कार्य, ज्या ज्या ठिकाणी, आणि ह्याच्या पुढे जाऊन आणखीन एक सुद्धा आपल्याला माहिती असेल की मडगावमध्ये देखील जवळजवळ 6 कार्यकर्त्यांवरती खोटे आरोप लावण्यात आले होते. तर त्या ठिकाणी देखील त्यांनी स्वतःहून ती केस लढली, कोणताही मोबदला त्याचा घेतला नाही आणि एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आणि एक त्याग म्हणून आणि त्यांचं योगदान म्हणून त्यांनी हे सगळे केसेस लढवले. तर पुनाळेकरजी, मला तुम्हाला ह्या ठिकाणी असं विचारायचं आहे की तुम्ही हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांसाठी स्वखर्चाने हे कार्य करत आहात, त्यांची केसेस लढवता आणि हिंदू आतंकवादाचा एक मोठा भूत भारतामध्ये काँग्रेसतर्फे उभा करण्यात आला होता. तर तुम्ही ह्या सगळ्यांना विरोध केला आणि सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची सुटका केली, म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी गोवण्यात आलं असं आपल्याला वाटतंय का? हिंदुत्वाच्या केसेस म्हणाल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ठाणे बॉम्बस्फोटाचा खटला असू देत, मडगाव बॉम्बस्फोटाचा खटला असू देत, यामध्ये हिंदूंची मुक्तता जी झाली, दहशतवादाचा आरोप, जो धब्बा त्यांनी लावला होता, डाग, कलंक, तो आम्ही मिटवून टाकला. मालेगाव स्फोटामध्ये 12 पैकी 4 जणांचा वकील मी होतो. 3 जणांची निर्दोष मुक्तता झाली. हाही इतिहास आहे. त्यामध्ये बऱ्याच ATS अधिकाऱ्यांची नावं आली. त्यामधले काही अधिकारी सुनील मानेंसारखे होते, आज ते तुरुंगात आहेत स्फोटक प्रकरणातच. परमबीर सिंगांचं सारख्यांचं काय झालं आपण पाहिलं. त्यामुळे व्यवस्थेतल्या काही जणांचा माझ्यावर राग होता हे स्पष्ट आहे. आणि त्यातल्या काही अधिकाऱ्यांची नावं दाभोळकर प्रकरणात सुद्धा आली की त्यांनी त्या तपासामध्ये पॅरलल किंवा समांतर तपास करून हस्तक्षेप केला. त्यांनी खोटे पुरावे तयार केले. या स्वरूपाचं काही मटेरियल, या स्वरूपाचं काही पुरावे हे आम्ही न्यायालयासमोर आणले आणि ते रेकॉर्डचा भाग आहेत. त्याला कुठचे उत्तर CBI देऊ शकलेली नाही. त्यामुळे हे निश्चित आहे की आम्ही ज्यांना दुखावलं अशा व्यक्ती आमच्या विरोधात एकत्र आल्या, ही गोष्ट स्पष्ट आहे. मग ते सोहराबुद्दीन प्रकरण असू दे, तुम्हाला एक सांगतो की अगदी हे जे प्रकरण होतं त्यामध्ये पद्मसिंग पाटलांचा आरोप झाला होता, पवनराजे निंबाळकर खून प्रकरण, त्यामध्ये सुद्धा मी वकील होतो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा काही जण दुखावली गेली होती. त्यामुळे या सगळ्या व्यक्ती एकत्र आल्या आमच्या विरुद्ध आणि त्यांना स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या काही जणांनी साथ दिली
आणि त्यांचा उपयोग करून घेतला आणि त्या अधिकाऱ्यांची त्यांनी बाजू घेतली मीडियामध्ये, न्यायालयामध्ये. हे स्पष्ट आहे, कारण ज्या याचिका दाभोळकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आल्या त्यामध्ये पोलिसांवर टीका करण्यात येत होती, परंतु जी काही रिलीफ विचारली होती, जे काय याचिकात विचारलं होतं याचिकाकर्त्यांनी, ते पूर्णपणे एका विशिष्ट संघटनेच्या काही विशिष्ट व्यक्तींच्या विरोधात विचारलं जात होतं आणि कुठच्याही प्रकारे पोलिसांविरुद्ध काही करण्याचं त्यांनी टाळलं. पोलिसांवर काही आरोप व्हावेत किंवा त्यांची काही चौकशी व्हावी असा त्या कुटुंबियांचा एकंदरीतच विचार नव्हता. म्हणजे पूर्ण न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग हा दाभोळकर कुटुंबियांनी या प्रकरणामध्ये केलेला आहे असं दिसून येतं. म्हणजे आपण गेली आता काही वर्षापासून जेव्हा एक वेगळ्या विचारधारेची सरकार आलेलं आहे, तर तेव्हापासून हे सेक्युलरवादी, वामपंथी हे सर्व म्हणजे भारतातली न्यायव्यवस्था नष्ट होत आहे, संविधान नष्ट होत आहे असं जे म्हणतात, पण प्रत्यक्षात तेच त्या न्यायव्यवस्थेमध्ये घुसून त्या न्यायव्यवस्थेचा कसा दुरुपयोग करत आहेत, तर आपल्या प्रकरणातनं तेच लक्षात आलं या ठिकाणी. निश्चितपणे. नाही, मला एक विचित्र वाटतं की इथे त्यांना डावे वगैरे म्हणणं ही खरं म्हणजे एक डाव्या विचारसरणीची क्रूर थट्टा आहे. कारण ज्याला डावे विचार आपण म्हणतो त्यामध्ये एक धर्माला विरोध हा एक भाग आहे. त्या देशांमध्ये धर्म ही एक संस्था होती, चर्च होती, त्याच्या नावाच्या प्रचंड जमिनी होत्या, चर्च राजाला आदेश द्यायचा. त्या अर्थाने त्या विचारसरणीत म्हटलं होतं की धर्म ही अफूची गोळी आहे. भारतामध्ये अशी परिस्थिती कधीही नव्हती, धर्मसंस्था ही त्या अर्थाने नव्हती. परंतु एक हिंदू धर्माला विरोध हा भाग जर सोडला, खरं म्हणजे तोही खरं डाव्या विचारसरणीत नाही आहे, तो एक भाग सोडला तर त्या विचारसरणीचं कुठचं अनुकरण करतायत. ज्या फॅसिझम म्हणून जे ढोल बडवत आहेत सरकारच्या विरुद्ध सध्याच्या, ही सगळी मंडळी विचाराने फॅसिस्ट आहेत. कारण यांचा व्यवस्थेला पूर्ण पाठिंबा आहे. यांनी कधी परमबीर सरकारने विरोध केलेला नाहीये, यांनी अत्याचाराला विरोध केलेला नाहीये, न्याय यंत्रणेमध्ये काही दोष आहेत त्याविरुद्ध हे उभे राहिलेले नाही आहेत. म्हणजे फक्त आमच्या धर्माला विरोध म्हणजे डावी विचारसरणी अशा प्रकारची एक मांडणी होते, ती चुकीची आहे. त्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, आणि हे सगळे व्यवस्थेतले लोक आहेत. बघा, दाभोळकरांची संघटना पहा की त्यांची व्यसनमुक्ती कार्य आहे आणि त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलन तथाकथित कार्य आहे. अंधश्रद्धेच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळे सिनेनट नट दिसतील आणि व्यसनमुक्तीसाठी एक सुद्धा सिनेनट येत नाही. मी नावं कोणाचीच घेणार नाही, परंतु या स्वरूपाचा जो ढोंगीपणा आहे हे मार्केटिंग आहे त्यांचं. तर त्यामुळे या व्यक्तींचा एका प्रकारे, आणि ही विचारसरणी करताना त्या विचारसरणीला कोणी विरोध केला तर त्याला दडपण्यासाठी पोलिसी यंत्रणांचा वापर करायचा, हे त्यांनी केलेलं आहे. या प्रकरणात अशा घटना घडल्या ज्या अतर्क्य आहेत की न्यायालयामध्ये साक्ष सुरू असताना एका साक्षीदाराने थेट न्यायालयात बोट दाखवून सांगितलं की ही व्यक्ती माझ्या घरी मला साक्ष कशी द्यायची सांगायला येत होती, आणि हे सांगितल्याबरोबर त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तिला धरून आणलं, आणि ती व्यक्ती अनिश्चित सचिव आहे. या सगळ्या गोष्टी पुराव्यात न्यायमूर्तींनी नोंद केलेल्या आहेत. असा अभूतपूर्व प्रसंग घडूनही त्यांना कसली भीती वाटली नाही, त्यांना काही त्याची चिंता वाटली नाही. याचा अर्थ त्या यंत्रणांच्या सोबत त्यांची हातमिळवणी होती आणि एका प्रकारे तपास भरकटवायचा हाच त्यांचा हेतू होता, स्पष्टपणे दिसून येतो. पण तुमच्यावरती जे चार्जेस लावले होते, जे सप्लिमेंटरी चार्जशीट जी फाईल झाली, तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शरद कळसकरने तो एक कबुली जबाब दिलेला आहे की तो तुमच्या ऑफिसमध्ये आला आणि मग तुम्ही त्याला मार्गदर्शन केलं की बाबा हे पिस्तूल कुठे टाकायचं, कसं नष्ट करायचं. पण नेमकं काय झालं? म्हणजे एवढी मोठी चार्जशीट बनवली, तुम्हाला सप्लिमेंटरी चार्जशीट करून तुम्हाला गोवण्यात आलं, पण मग कोर्टात नेमकं काय झालं? नाही, तो एक मोठा विनोद होता की त्यांनी शरद कळसकरला पकडलं त्यावेळेला दाभोळकर कुटुंबियांनी एक याचिका केली होती. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कळसकरला पकडलं तर कळसकरकडेच काहीतरी 5-6 पिस्तूल आणि बॉम्ब सापडले असा दावा केला होता. ते त्यांनी सगळं मांडलं. परंतु दाभोळकर कुटुंबियांनी हे नाही विचारलं की कळसकरला पकडलं खरंच होती का पिस्तूल, जर होती तर त्यातली पिस्तूल नव्हती वापरली. म्हणजे त्या पिस्तुलांबद्दल काही तपास झाला नाही आणि हे दाभोळकर कुटुंबियांना मान्य होतं. मात्र दाभोळकरांची हत्या झालेलं पिस्तूल एका खालीत टाकलं असा एक जबाब त्यांनी दाखवला, जो जबाब कायद्याच्या कक्षेत बसत नाही. तो शरद कळसकर यांनी दिलेला नाही. शरद कळसकर यांना जेव्हा मुंबईला आणलं कर्नाटकातून, तेव्हा त्यांनी न्यायालयापुढे मुंबईच्या सांगितलं होतं की माझ्या ठिकठिकाणीच्या सह्या जबरदस्तीने घेतल्यात, मी कुठच्याही न्यायमूर्तीसमोर असा जबाब दिलेला नाही आहे. हे त्यांनी मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर, ATSच्या न्यायालयासमोर सांगितलं. तसंच शपथपत्र त्यांनी दिलं. त्यानंतर तो जबाब त्यांनी वापरला. पुढे न्यायालयात जेव्हा ती केस आली तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जबाब कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही, तो जबाब CBIने सादर केला नाही, कारण तो जबाब सादर करण्यासारखी कायदेशीर परिस्थिती नाही हे माहीत असून त्यांनी मला अटक केली. दुसरीकडे अंदुरे नावाच्या आरोपीला त्यांनी पकडलं, त्याच्याकडे सुद्धा पिस्तूल मिळालं असं त्यांनी सांगितलं. पण ते म्हणाले हे पिस्तूल ते नाही आहे. त्या पिस्तुलाची एक वेगळी केस तयार झाली. म्हणजे एका पाठोपाठ एक व्यक्ती पकडून त्यांच्याविरुद्ध संशयाचं धोका निर्माण केलं. ते दोघे तरुण देखील निर्दोषच होते, निर्दोषच आहेत. आणि त्यानंतर ते पिस्तूल, नसलेलं पिस्तूल त्यांना शोधण्यासाठी
खाडी त्यांनी खोदली, त्यासाठी परदेशातून एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. 8,70,00,000चा खर्च याच्यावर करण्यात आला सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून. आणि त्याचं कुठेही हा खर्च कोणी केला, कसा केला, कुणाला गेला माहित नाही. पण एक गमतीदार गोष्ट याच्यामध्ये आहे की शपथेवर सीबीआयने सांगितलं की त्या ठिकाणी ती जी खाडी खोदली, 8,70,00,000चा खर्च झाला, पिस्तूल मिळालं नाही, त्या खोदण्याचा कुठचाही अहवालच कंपनीने दिला नाही. कल्पना करा, एक परदेशी कंपनीला आपण 8,70,00,000 रुपये देतो आहोत आणि ती कंपनी आपल्याला अहवालच देत नाही. ही अत्यंत संशयास्पद बाब आहे. हा भ्रष्टाचार आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. म्हणजे या प्रकरणात या सगळ्या गमती घडल्यात आणि एकाचं संशयाचं दुःख निर्माण केलं. मला पकडलं ते दहशतवादी म्हणून, खुनी म्हणून, खटला चालवला, न्यायालयाने त्यातून आम्हाला दोषमुक्त केलं आणि त्यानंतर जो दोषारोप ठेवला सीबीआयच्या सांगण्याप्रमाणे की ठीक आहे तुम्ही पुरावे सादर करा, सीबीआय म्हणाला हा पुरावा मी सादर करू इच्छित नाही. आणि दाभोळकर कुटुंबियांचे वकील तिथं होते पण त्यांनी तो पुरावा मांडा अशी मागणी केलेली नाही. कुठच्याही प्रकारे सीबीआयला आज दोष देण्याचं तोंड त्यांच्याकडे नाही, चेहरा त्यांच्याकडे नाही. कारण सीबीआय आणि दाभोळकर कुटुंबीय या दोघांनी मिळून एकत्रित हा खटला चालवलेला आहे. दाभोळकर कुटुंबियांचा वकील सुद्धा पब्लिक प्रोसिक्युटरच्या बाजूला बसून ती केस चालवत होता. त्यांनी या प्रकरणात आपला लेखी युक्तिवाद देऊन सरकार पक्षाचं म्हणणं सगळं बरोबर असं म्हटलंय आणि त्यानंतर हा निर्णय आलेला आहे. त्यामुळे आज वळून पुन्हा ते म्हणतील की नाही सीबीआय चुकली होती, हे केलं नाही, ते केलं नाही, असं नाहीये. काही व्यक्तींना गोवण्यामध्ये त्यांचे हितसंबंध होते. एक व्यक्ती मरण पावली, मरण हे कोणाचे दुर्दैव आहे. कोणाचे खून घडणं, एखादी हत्या घडणं ही काही चांगली गोष्ट नाही, सुसंस्कृत समाजाला साजेशी नाही असं आपण सगळेच मान्य करू. पण मग त्या मृत व्यक्तीच्या नावाने कुठून कुठून रकमा उभ्या केल्या जात होत्या, वकील एंगेज केले जात होते आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढे लढले जात होते, ठिकठिकाणी कॅम्पेन केल्या जात होतं. हे सगळं काय चाललं होतं याचा खुलासा म्हणजे आम्ही प्रश्न विचारणार पण आमच्या प्रश्नांना उत्तर देणार. तुम्हाला एक उदाहरण देतो. त्यांच्या मुलीने जर न्यायालयात साक्ष दिली नसेल, मला नवल वाटतं की मुंबईमध्ये एका राजकीय नेत्याचा खून झाला होता, अंतुले यांचं प्रकरण बाहेर काढणाऱ्या, आणि त्याच्या पत्नीने न्यायालयामध्ये जाऊन ती फितूर किंवा हॉस्टाईल झाली, तिने साक्ष देण्याचं नाकारलं. म्हणजे नवरा मारला गेलाय पण तिने नाकारलं. पण मला कळत नाही एखाद्या माणसाची मुलगी बाप मेल्यानंतर साक्ष द्यायचं नाकारू कसू शकते. मला हा विषय अजून कळलेला नाहीये. म्हणजे त्यांच्या कन्येने का साक्ष दिली नाही हे मला पडलेलं कोड आहे. या उलट हायकोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वारंवार याचिका केल्या, त्यामध्ये सगळं काय मांडलं. पण जिथे उलट तपासणीचा प्रश्न आला तिथे यांनी पळ काढलेला आहे. हमीद दाभोळकरांची उलट तपासणीत त्यांना याचिकेतले प्रश्न सगळे विचारले, त्यांनी उत्तर दिलं मला माहित नाही, माझ्या वकिलांनी लिहिलंय, याविषयी काही पुरावा नाही. तुम्हाला माहित नाही, तुमच्या वकिलांनी लिहिलंय, तुमच्याकडे पुरावे नाहीत, काही नाही, तुम्ही उच्च न्यायालयाला सगळं खोटं सांगितलंय. आता याचं सगळ्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. कधी ना कधी यावर जाहीर चर्चा व्हावं लागेल. माझं तर आव्हान आहे की त्यांनी माझ्यासमोर बसावं, 5-5 मिनिटं एकेकाने बोलावून जनतेने निर्णय घ्यावा, कोणाचं बरोबर आहे, कोणाचं चूक आहे यावर खुली चर्चा व्हायला पाहिजे आणि यापासून पळू नका असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. एक किती गंभीर बाब पुनाळेकर सरांनी आज आपल्यासोबत ठेवलेली आहे की 8,70,00,000 रुपये खर्च केले आणि त्या कंपनीने कुठलाही पुरावा दिलेला नाहीये. तर कशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देशातील जी यंत्रणा आहे ती त्याचा गैरवापर करते आणि हे पैसे कुणी दिले, का दिले, कशासाठी दिले, कुठून दिले गेला पैसा, तर ह्याचा कुठलाच हिशोब कुणी दिलेला नाही आहे. तर अशा प्रकारे यंत्रणांचा गैरवापर कसा केला गेलेला आहे आणि एका हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी अधिवक्त्यांना कसं फसवण्यात येत आहे ते आज आपण स्वतः पुनाळेकर सरांच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. या चर्चेला पुढे जाताना सर मला विचारावंसं वाटतं की एखादा सर्वसाधारण व्यक्ती जो त्यांनी काहीच केलेलं नसतं तर त्याला एखाद्याला पकडण्यात आलं, जेव्हा अशा प्रकारे पकडण्यात येईल आणि त्याला डांबलं तर त्याला मनामध्ये निराशेचे विचार येतात. त्याला असं वाटेल की मी उगाच हे सगळे करत बसलो, मला काय गरज होती आणि मला शेवटी काय मिळालं, असं त्याच्या मनात विचार येऊ शकतो. तुमच्या मनात कसे विचार आले की खरंच तुम्हाला पण अशी निराशा वाटली का आणि मग तुम्ही याबद्दल कसे प्रयत्न केले? यामध्ये असं आहे की मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मडगाव प्रकरण असू देत, मुंबई ठाणे ब्लास्ट प्रकरण असू देत, मालेगाव प्रकरण असू देत, सोहराबुद्दीन खुनाचं प्रकरण असू देत, त्याच्या हत्येचं, किंवा धनंजय देसाईंवर खटला चाललेला असू देत, यापूर्वी अशा अक्षरशः शेकडो आरोपींशी माझं संभाषण झालं होतं, हितगुज झालं होतं आणि मी त्यांची मनस्थिती जाणतो, त्यांच्या आप्तांची. त्यामुळे मला या प्रकरणामध्ये जेव्हा अटक झाली तेव्हा अन्य वकील आणि मी ह्याच्यामध्ये थोडासा फरक असा होता की मला याबद्दल थोडीशी, ज्याला आपण म्हणतो एम्पथी किंवा एक भावना की असं असतं तो मनुष्य निरपराध असू शकतो आणि शेवटी ईश्वर न्याय करेल अशी एक श्रद्धा होती. त्यामुळे जो त्रास मला त्यांनी द्यायचा होता ते काही ते देऊ शकले नाहीत. म्हणजे माझ्या मनाचं जे स्थैर्य आहे, माझ्या मनाची जी दृढवृत्ती आहे त्याला कुठेही ना
सीबीआय म्हणा किंवा कोणी त्यांना काही पाठिंबा देणारे राजकारणी असोत किंवा पत्रकार असोत किंवा हे नॅरेटिव्ह निर्माण करणारे तथाकथित विचारवंत असोत, हे काही धक्का लावू शकले नाहीत. म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो की जे 42 दिवस मी कारागृहात होतो त्या काळात पहिल्या दिवशी जेव्हा अटक झाली त्या दिवशी वातावरण बदललं होतं, त्यामुळे थोडंसं झोप थोडी डिस्टर्ब होती, त्या रात्री झोप यायला उशीर झाला. बाकीचे 41 दिवस पूर्ण रात्र मला शांतपणे झोप लागली, दुपारी झोप लागली आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देत होतो. किंबहुना एक तुम्हाला सांगतो की माझी उलटअपालट घेताना काही उत्तरं स्वीकारण्याची त्यांचीच तयारी नव्हती. नाही, हे तुम्ही सांगू नका असं ते पुन्हा पुन्हा सांगत होते. म्हणजे त्यांना जर काही आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला तर नाही, ह्याच्यात आपल्याला जायचंच नाहीये, हे बघायचंच नाहीये, हे सांगू नका. म्हणजे एक वकील म्हणून मी जो काही तपास याचा केला होता त्याबद्दल बरीच माहिती मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला की पहा, तुम्ही मला विचारायचं, मी सगळं आमचं खुली किताब उघडं पुस्तक आहे, तुम्ही विचारायचं ते विचारा. खरं म्हणजे वकिलाला प्रश्न विचारायचा त्यांना अधिकार नव्हता, अटक बेकायदा होती. तरी माझं म्हणणं होतं, आज सुद्धा माझं म्हणणं आहे, माझं दाभोळकरांना आव्हान आहे, समोर बसा आणि चर्चा करा आणि तुम्ही तुमचे मुद्दे सांगा, मी माझे मुद्दे सांगतो. परंतु असं होत नाहीये. त्यामुळे मला या प्रकरणामध्ये मानसिक त्रास ते देऊ शकले नाहीत, माझं मनोधैर्य ते खच्ची करू शकले नाहीत. या प्रकरणामध्ये जी सुरुवात झाली होती कळसकरची अटकेमुळे, पहिली अटक कळसकरची नालासोपारा स्फोटक प्रकरणात झाली होती, त्यांचा मी वकील होतो. आणि मी तुम्हाला सांगतो, फार म्हणजे अभिमानाने सांगतो की मी काय कळसकरचं वकीलपत्र सोडून दिलं नाही. तुम्ही त्याच्यासोबत मला सहआरोपी केलं, मला दाभोळकर केसमधून वकील म्हणून बाहेर पडावं लागलं, नाही लाजाने, कारण एका आरोपीला दुसऱ्या आरोपीचं वकीलपत्र घेता येत नाही. परंतु नालासोपारा प्रकरणात त्या आरोपींचा मी वकील आजही आहे. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यातील काही आरोपींसाठी मी जामीन मिळवलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मी लढत नाही. आणि स्पष्टपणे सांगतो, सरकारने, यंत्रणांनी जे काय त्यांना करायचं असेल ते करावं. अटकेची जी काय उरली सुरली भीती आहे, असू शकली असती, ती देखील भीती निघून गेलेली आहे. त्यामुळे त्यावेळेला मी सांगितलं होतं, ज्यावेळेला ही बातमी आली की पुनाळेकरांना आता अटक होणार आहे, त्यावेळेला मी जो व्हिडिओ रिलीज केला होता, मी सांगितलं होतं तुम्ही सगळ्या प्रकरणात अटक केली तरी चालेल, मी कुठच्याही केसमधून स्वतः बाहेर पडणार नाही, मला तुम्ही घाबरवू शकणार नाही. त्यामुळे माझं त्यांना थेट सांगणं आहे की अशा भानगडीत तुम्ही पडू नका आणि यापुढे अशा प्रकारचं तुम्ही कराल तर तुम्ही मला घाबरवू शकणार नाही, या प्रकारची भीती तुम्ही दाखवू नये. म्हणजे एकंदरीत आम्हाला असंही लक्षात आलं, माहिती मिळाली की आपण भगवद्गीतेचं पण अनेक वेळेला पारायण केलेली आहेत. तर आपल्याला जेव्हा अटक झाली तेव्हा भगवद्गीतेचा कसा आपल्याला लाभ झाला? खरं सांगू का, गीतेचं वाचन मी शेकडो किंवा कदाचित हजारो वेळाही केलं असेल, पण ते मनाचं समाधान होत नाही. त्यामध्ये जे योग दिले आहेत, म्हणजे ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, संन्यास योग आहे. आणि भगवंत श्रीकृष्णाने म्हटलं की सगळे योग एकाच ठिकाणी जातात. शेवटी ज्याला जसा जसा पिंड आहे, जशी वृत्ती आहे, त्याचा तो अवलंब करतो. परंतु ज्ञानी माणसाला शेवटी कर्मयोगाकडे तो जातो, जो कर्मयोगी असतो तो संन्यास होतो. सगळे योग एकाच ठिकाणी जातात आणि ईश्वर प्राप्ती होते. हे सगळं ठीक आहे, ज्ञानाच्या ठिकाणी आहे. गीता अत्यंत, मी कारागृहात जाताना सुद्धा गीता सोबत घेऊन गेलो होतो, जी माझ्यासोबत गेली जवळपास 50 वर्ष आहे, माझ्या वडिलांनी मला दिली होती, ती मी घेऊन गेलो होतो. आणि म्हणजे संस्कृत श्लोकांचा मराठी अनुवाद ते मी वाचत होतो वारंवार. त्यातला हे सगळे हे योग आणि हे आपण सोडून देऊ, त्याचे जे काही आधी संस्कार झाले असते ते झाले होते. परंतु एक वाक्य जे आहे हे सगळं सांगितल्यानंतर भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला शेवटी असं सांगतात की अर्जुना, मी तुला जे सांगितलं आहे ते तुला पटलं आहे, तू तसं वाग, मी तुझ्या सगळ्या पापांपासून मुक्तता करेन. शेवटी भगवंत श्रीकृष्णाने सुद्धा एवढे सगळे योग सांगितल्यानंतर अर्जुनाला वचन दिलं की मी या सगळ्या पातकातून तुला मुक्त करेन, सगळ्या पातकातून तुझी मुक्तता करेन. हे भगवंत श्रीकृष्णाचं वाक्य आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, या संपूर्ण 42 दिवसात त्या एकाच वाक्याने आधार दिला की सगळ्यापासून मुक्त करणारा भगवंत श्रीकृष्ण आहे. त्यामुळे हे आपलं काय वाईट करणार आहे, आपलं काही नाही करू शकणार. हे आपल्याला ना, आणि आपण काही पातक केलेलं नाही. जर आपल्याकडनं काही चुका जरी घडल्या असतील भौतिकातल्या, तरी आपल्याला वाचवण्यासाठी देव आहे. कारण आम्ही जी कृत्य आम्ही आयुष्यात केलेली आहेत ती कृत्य ईश्वराला स्मरून, आणि अपेक्षित काय आहे देवाला, भगवंत श्रीकृष्णांना काय अपेक्षित आहे याचा स्वतः विचार करून त्याप्रमाणेच ती केलेली आहेत. त्यामुळे कुठच्याही बाबतीमध्ये आम्हाला वाचवण्याचं, बरं तुरुंगात जावं लागलं, कारागृहात जावं लागलं, किंवा काही प्रमाणात काही मानसिक त्रास सहन करण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न झाला म्हणून त्यामुळे आपली मुक्तता झाली नाही असं म्हणणं मला चुकीचं वाटतं. खरं म्हणजे त्यातूनच आमची मुक्तता झालेली आहे. कारण तुरुंगामध्ये जे काही अनुभव आले, जे काही ज्ञान मिळालं, ते एवढं खोलवर गेलं होतं, एवढं प्रगाढ होतं की त्याने माझ्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा बरेच बदल घडले. एक प्रकारची निर्भयता आली, एक प्रकारची प्रगल्भता आली.
त्यामुळे मुक्तीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या अर्थाने भगवंत श्रीकृष्णाने आम्हाला अधिक मनाची प्रगल्भता देखील वाढवली, मनाचं जे एकंदर विस्तार आहे किंवा आपली जी व्यापकता आहे ती वाढवली असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्या विधानावर विश्वास ठेवून तेव्हाही दिवस काढले होते आणि आजही त्याच विश्वासावर पुढचं काम आम्ही करत राहू. म्हणजे एकंदरीत आपल्या बोलण्यातून मला लक्षात आलं की आपण भगवद्गीता फक्त तात्विक दृष्टीने वाचली नाही, तर ती जीवनामध्ये प्रत्यक्ष या प्रसंगामध्ये अनुभवली. तर भगवंताची कृपा आहे की आज सत्य समोर येत आहे आणि सत्यामुळे आज आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने सत्याचा विजय होत आहे आणि म्हणूनच आपली ह्या सगळ्या प्रसंगातना निर्दोष मुक्तता झाली. पुनाळेकर सर, मला आपल्याला विचारायचं की आपल्याला म्हणजे खोट्या पद्धतीने गोवण्यात आलं CBI तर्फे, तर आता आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे, पण कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे का की आपल्याला जे गोवण्यात आलेलं होतं तर त्या अधिकाऱ्यांवरती काही कारवाई केली जाऊ शकते का, आणि आपण त्याबद्दल काही करणार आहात का पुढे? आम्ही दाद मागणार आहोत आणि कारवाईची अपेक्षा आमची आहे. उच्च न्यायालयात जाऊ, सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण दोनच विधान इकडे मी करतो की एक लोकमान्य टिळकांचं विधान आहे की या सर्व न्यायालयांच्या वर एक सगळ्यात उच्च असं न्यायालय जे ईश्वरी न्यायालय आहे आणि ते आम्हाला न्याय देईल. दुसरं, तुम्ही मगाशी म्हणालात की सत्याचा विजय झाला. शेवटी आपण आज सत्ययुगात नाही राहत आहोत, आपण आज कलियुगामध्ये आहोत. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की सत्याचा विजय लगेच होईल म्हणजे सत्य पराजित होतं का, तर असं नाही. अंतिम सत्य जे काय आहे ते अंतिम सत्याचा विजय होणार एवढाच त्याचा अर्थ आहे. काही काळामध्ये ज्यांनी सत्याची बाजू घेतली त्यांना हालअपेष्टा सहन करायला लागणं, त्यांना कारागृहात जावं लागणं हे अपेक्षित आहे. आज जो आम्ही लढा दिलेला आहे त्यातून सत्याचा अंतिम विजय होणार आहे. त्यावेळेला कदाचित आम्ही जिवंतही नसू, आम्ही हयात नसू, परंतु विषय तो नाही. म्हणजे मी असं म्हणणं की सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतो म्हणून माझ्या हयातीमध्ये तो विजय मिळाला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे असा तो विषय नाही. कारण शेवटी आपण कर्माचा सिद्धांत आपण सगळे विश्वास ठेवतो की ज्यांनी केलं आहे त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावीच लागणार आहेत आणि ती ईश्वर त्यांना देणार आहे. परंतु कधी ना कधी सत्याचा विजय म्हणजे अंतिम सत्य जे आहे, या समाजामध्ये जो अन्याय आहे, जी दडपशाही आहे, ज्या प्रकारची फॅसिस्ट वृत्ती, जुलमी वृत्ती या तथाकथित पुरोगामी आणि डाव्या विचाराच्या लोकांनी दाखवली आहे की मी म्हणेन ती पूर्व दिशा, आयदर माय वे ऑर नो वे, हे जे इंग्रजीत आपण म्हणतो त्या प्रकारची त्यांनी जी दडपशाही केलेली आहे, त्या दडपशाही विरुद्धचा लढा तिथून सुरू झाला आणि त्या लढाईची शेवटी शेवट होणार आहे या लढ्याचा. तो या संपूर्ण विचारसरणीचा जो दांभिक त्यांचा जो बुरखा आहे तो आम्ही फाडून काढणार आहोत. आणि यांनी जी दुकानं, तुम्ही मगाशी म्हटलं जी दुकानं चालवली आहेत ही सगळी दुकानं यांना बंद करावी लागणार आहेत. तेव्हा सत्याचा विजय होणार आहे. त्यावेळेला आम्ही असू, आम्ही नसू, त्यावेळेला अन्य वकील असतील, अन्य व्यक्ती असतील, अन्य कार्यकर्ते असतील, परंतु सत्याचा विजय होणार आहे. आणि त्या दृष्टीने ह्या केसमध्ये जे जे घडत गेलं, आमच्यावर काही अन्याय झाले, ज्या ज्या घटना घडल्या, सत्याच्या दिशेने आपण वाटचाल निश्चितपणे पुढे केलेली आहे हे मी सांगू शकतो. पुनाळेकर सर, एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणाचा आपल्या व्यक्तिगत पारिवारिक जीवनावरती याचा कसा परिणाम झाला? आपण एक मुलीचे पिता देखील आहात आणि त्याच वेळेला आपल्या मुलीचे महत्वाचे क्षण देखील, म्हणजे तिचं लग्न ठरलेलं होतं आणि तिचा विवाह हे देखील होणार होता. तर एकंदरीत पूर्ण ह्या प्रकरणाचा आपल्या पारिवारिक जीवनावरती कसा परिणाम झाला हे देखील आमच्या दर्शकांना या ठिकाणी सांगा. एक विषय असा होता की माझी मुलगी आहे आणि आयुष्यामध्ये कुठच्याही पुरुषाच्या दृष्टीने 4 स्त्रिया महत्वाच्या असतात. आई असते, पत्नी असते, बहीण असते आणि मुलगी असते. 4 स्त्रिया कुठच्या पुरुषाच्या जीवनामध्ये स्थान असतं त्यांचं. माझी जी बहीण आहे तिची मुलगी म्हणजे आमच्या घरातली पहिली भाची, ती त्यावेळेला गरोदर होती आणि तिला मूल होणार होतं. ती माझ्या अटकेनंतर तिचा जन्म झाला आणि क्रुशल स्टेजमध्ये ती होती आणि तिची आम्ही वाट पाहत होतो. आता बाळ जन्माला आमच्या घरामध्ये पहिलं नातवंड येणार, ते पण माझ्या बहिणीकडून. माझी आई होती ती त्यावेळेला आजारी होती. मी तिला घेऊन आलो होतो आणि परिस्थिती थोडीशी वाईट होती. माझी पत्नी होती, ज्या अटक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता आणि माझी मुलगी होती, ती गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला 2 वर्ष तिने उत्तम यश मिळवलं होतं. दुसरी वगैरे काहीतरी ती वर्गामध्ये आली होती आणि ज्या न्यायमूर्ती धर्माधिकारींच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी चालू होत होती, आरोपींचं ऐकलं जात नव्हतं. कारण कुटुंबीय आहेत, तेच कुटुंबीय ज्यांनी पुढे न्यायालयात साक्षी देण्याचं नाकारलं, त्यांचं ऐकलं जात होतं. त्या धर्माधिकारी जज साहेबांच्या हस्ते तिला ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक मिळायचं होतं आणि त्याची लॉच्या शेवटच्या वर्षीची परीक्षा त्या दिवशी सुरू झाली होती. म्हणजे माझी बहीण, माझी आई, माझी पत्नी आणि माझी मुलगी या 4 स्त्रियांच्या दृष्टीने जो सर्वात महत्वाचा दिवस होता, तो 2-3 दिवसाचा काळ, त्याच काळामध्ये मला अटक झाली होती. पण खरं सांगतो याचा काही परिणाम झाला नाही. माझ्या मुलीचा पुढे योग्य स्थळी तिचा लग्न सुद्धा झालं.
माझी आई आहे ती आज सुद्धा ठीक आहे, तिने ते सगळं सहन केलेलं आहे. पत्नीची साथ तर कायम होतीच होती आणि बहीण आणि तिनेही त्यावेळेला माझ्या कुटुंबाला साथ दिली. त्यामुळे तसा आघात ते करू शकले नाहीत, याबद्दल ईश्वराचा मी ऋणी आहे. ते करू शकले नाहीत, परंतु हा प्रकार निर्गुण होता आणि त्याचबरोबर हे जाणीवपूर्वक करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांनी त्यावेळेला सुद्धा माझ्यासोबत विक्रम भावे होते. विक्रम भावेंना त्यांची आणि माझी परिस्थिती थोडीशी वेगळी होती की मी एक वकील असल्यामुळे मोठ्या संख्येने वकील तिकडे हजर झाले होते आणि विक्रम एक साधक होता, साधा सुद्धा सर्वसामान्य व्यक्ती होता. फार श्रीमंत घरातला होता. त्याच्या वडिलांची फॅक्टरी होती औषधांची, करोडोंची त्यांची संपत्ती होती, गाडी आहे, बंगला आहे, घरी नोकर चाकर आहेत. परंतु स्वभावाने साधा होता. त्यांनी ते चक्क त्याला धमकावलं, सीबीआयच्या अधिकाऱ्याने त्याला धमकावलं की तुझ्या बायकोची काळजी घे, बायकोच्या चारित्र्याचं काही बरं वाईट होईल, अशा स्वरूपाची त्यांनी भाषा तिथे त्याला वापरली होती. हे मला नंतर कळलं. माझ्या बाबतीत त्यांनी काही ती भाषा वापरण्याचं धैर्य त्यांना झालं नाही, पण त्यांनी ते विक्रमबाबत केलं. त्यामुळे हे अत्यंत वाईट होतं आणि मला फारसा परिणाम झाला नाही, कारण आधी मालेगाव प्रकरणात सुद्धा मी बघितलं होतं. तुम्हाला सांगतो की मालेगाव प्रकरणात मी वकील असताना असं घडलं होतं की एका साध्वी प्रज्ञा सिंग यांना मारहाण झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर वार करून रक्त वगैरे आलं होतं. त्यावेळेला न्यायालयात गोंधळ झाला आणि एका आरोपीचा जो भाऊ होता तो न्यायालयात पडून तिकडेच मरण पावला होता आणि बातमी सुद्धा त्यावेळेला कोणी मीडियाने दिली नाही. इतकी दहशत त्यावेळेला होती. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर ना त्याच्यापुढे आपलं दुःख म्हणा किंवा आपल्यावर झालेलं अन्याय काहीच नाही हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे आम्ही ते सहज सहन करू शकलो आणि कुटुंबियांची साथ सुद्धा होती. तुम्ही एक हिंदुत्ववादी अधिवक्ता असताना त्याच्यासोबत एक व्यावसायिक अधिवक्ता देखील आहात. म्हणजे तुमचे अनेक क्लायंट्स देखील आहेत, मित्रपरिवार आहे. तर त्यांच्यावर कसा परिणाम झाला, त्यांचा कसा प्रतिसाद होता नंतर? नाही, एक गोष्ट सांगतो, माझे जेवढे क्लायंट आहेत त्या सगळ्यांना प्रकरण माहित होतं आणि त्यातल्या एकाने सुद्धा माझ्याकडून काही माझं त्याचं ब्रीफ किंवा त्याची केस किंवा प्रकरण परत घेतलं किंवा त्याबद्दल काही खंत व्यक्त केली असं झालं नाही. या 42 दिवसाच्या काळामध्ये मी कारागृहात असताना माझ्या सहकाऱ्यांनी या सगळ्या केसेस अत्यंत खंबीरपणे लढवल्या आणि आल्यावर सगळी सूत्र मी पुन्हा हातामध्ये घेतली. त्यामुळे त्या बाबतीमध्ये माझं काही फारसं नुकसान सीबीआय करू शकली नाही आणि त्यामध्ये एक पुन्हा सिद्ध झालं की जर तुम्ही निर्मळ मनाचे असाल, जर तुम्ही सरळ वागत असाल तर तुमचा जनता तुम्हाला साथ देते. आणि मोठे मोठे माझे क्लायंट होते, त्यात काही कॉर्पोरेट होत्या, काही सहकारी बँका होत्या, काही व्यक्ती होत्या, काही उद्योजक होते, काही कामगार वर्गातली मंडळी होती. मला एका सुद्धा व्यक्तीने माझं म्हणजे हात सोडून दिला किंवा नाही सर आता मला तुमच्याकडून दुसऱ्या वकिलाकडे जायचं म्हटलं, असं काही झालं नाही. उलट असं घडलं की त्या काळामध्ये बऱ्याच जणांनी माझ्या घरी आणून जी काही त्यांचं काही उरलेली बिलं आहेत ती दिली. काही जणांनी आगाऊ रक्कम दिल्या, म्हणाला तुम्हाला लागतील. मी कोणी भ्यायलं वगैरे नाही, कारण त्यावेळेला कायम माझ्या घरावर लक्ष होतं, खाली पोलीस असायचे, आमच्यावर वॉच होता, फोन नक्की टॅपिंग खाली असणार, पण ना कोणी भ्यायलं नाही. माझ्या घरी एवढी रीक लागली की लोकांना नवल वाटू लागलं. म्हणजे मी अशा एका इमारतीत राहतो की त्या इमारतीमध्ये 90% व्यक्ती सिंधी आहेत आणि ते उद्योजक आहेत, बरेच जण दुबईला आहेत. त्यातल्या बरेच जणांना आश्चर्य वाटलं की एखाद्याला अटक झाली आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत, म्हणजे काय घडते. हा एक चमत्कार होता. आणि त्या काळामध्ये माझ्या घरामध्ये शेकडो नव्हे तर हजारो व्यक्ती येत होत्या. त्या काही बाई घेऊन येत होत्या, सांत्वनासाठी येत होत्या, पण त्यांना पाहत होतं की माझ्या घरचे खंबीर होते, त्यामुळे काही फरक नाही पडला. पण ज्या प्रकारची आर्थिक सहायता, म्हणजे कोणी काही असं उचलून काही जास्त पैसे दिले किंवा मदत केली असा भाग नाही, परंतु त्यांनी उरलेले होते आणून दिले. काहींनी आगाऊ देण्याची तयारी दाखवली, काहींनी धीर दिला. हे फार विक्षिप्त होतं. आणि खरं म्हणजे जे लोक त्या काळात ते फोन वगैरे टॅपिंग चाललं असेल तर त्यांना पण हा फार मोठा धडा होता की आम्ही यांना आयसोलेट करू शकलो नाही, हा एक होता. आणि त्याचबरोबर एक आंदोलन जे उभं राहिलं, म्हणजे मी आता नावं काही घेऊ इच्छित नाही, काही कोणाला बरीच वर्ष 5 वर्ष निघून गेली आहेत, पण त्या काळामध्ये ज्यांनी याचा उघड निषेध केला त्यामध्ये काही राजकारणी होते, काही व्यक्ती होत्या त्या वकिलीमधल्या होत्या, काही कलाकार होते. या लोकांनी मला, मी नावं का घेत नाही कारण या नावांची संख्या एवढी मोठी आहे की काहींची नावं लावून गेल्यास त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. परंतु या व्यक्ती सुद्धा सरळ उभ्या राहिल्या आणि त्यांनी थेट निषेध केला, यंत्रणांचा निषेध केला, अटकेचा निषेध केला. त्यांनी ट्विटरवर फेसबुकवर केलं, आंदोलनासाठी त्या उभ्या राहिला. हे फार अभूतपूर्व होतं आणि त्याबद्दल मी खूप ऋणी आहे त्यांचा. आपण केलेले जे हिंदुत्वाचं जे कार्य आहे की याची तीच पोचपावती आहे की एकंदरीत हिंदू समाज आपल्यासोबत उभा राहिला आणि हीच हिंदुत्वाची शक्ती आहे. आणि मला वाटतं की हीच शक्ती दाबण्याचा प्रयत्न वामपंथी आणि ह्या सगळ्या लिबरल ह्या सगळ्या लोकांनी केला. एकंदरीत पोलिसांचा प्रतिसाद कसा होता? म्हणजे तुम्हाला त्यांनी पाहिलं, नेहमी तुम्ही ती केस अनेक यांची केसेस तुम्ही लढता, त्यानंतर जेलमध्ये जेव्हा तुम्ही गेला तर तिथले कारागृहामधले कर्मचारी होतील, त्यांचा प्रतिसाद कसा होता? आणि सीबीआयचे अधिकारी तुम्हाला पकडल्यानंतर त्यांचा प्रतिसाद कसा होता? कारागृहाबद्दल म्हणाल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला फाशी कोठडीमध्ये ठेवलं होतं, जिथे सगळेच फाशीचे कैदी होते आणि फाशी
चे कैदी नसताना 2च कैदी तिकडे होते. एक मी होतो आणि माझ्यासोबत विक्रम भावे होते, आणि दुसरं म्हणजे अर्बन नक्षल म्हणून ज्यांना अटक झाली होती म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरणात, ते कैदी होते. ते वगळता सगळे कैदी हे फाशीचे कैदी का पूर्वी दहशतवादी, खुंखार, खुनी म्हणून ज्यांना फाशी ठोठावण्यात आलेली आहे आणि जे फाशीची प्रतीक्षा करतायत त्या कोठडीमध्ये त्यांनी आम्हाला ठेवलं होतं. तिथले जे कारागृहाचं जे प्रशासन होतं त्यांच्याकडून हा एक प्रसंग वगळता हे त्यांनी का केलं, कोणाच्या सूचनेनुसार केलं, याविषयी काही माझी मतं योग्य वेळेला मी ती मांडीन. परंतु त्यांचं वर्तन फार चांगलं होतं आणि तो आम्हाला काही त्याच्याकडून त्रास झाला नाही. सीबीआयचं म्हणाल तर त्यांच्याकडून हा प्रयत्न झाला होता आणि त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी निश्चितपणे याच्यामध्ये जो तपास अधिकारी होते, नाव घेऊन म्हणायचं तर SR सिंग, यांची अत्यंत या प्रकरणात निर्लज्जपणाची आणि अन्यायाची भूमिका होती. परंतु ते देखील आमच्या विरोधात काही करू शकले नाहीत. तुम्हाला सांगतो, मगाशीचा कळसकरांचा विषय आला, शरद कळसकरचा. तो मुलगा गरीब होता, त्याची माझी भेट झाली किंवा नाही हे शोधण्याचा त्यांच्याकडे सोपा उपाय होता. माझं फोन ट्रॅकिंग आणि त्याचं फोन ट्रॅकिंग ते पाहू शकले असते. ज्या इमारतीत माझं कार्यालय आहे तिथे CCTV सगळीकडेच आहेत. कळसकर तिथं आला की नाही पाहणं अगदी सोपं होतं, कारण त्या कळसकरची अटक झाली आणि माझ्या भेटीची जी वेळ दाखवली यामधला कालखंड मला वाटतं एखाद्या महिन्याचा सुद्धा नव्हता. त्यामुळे त्यांना तेही पाहणं शक्य होतं. त्या बिल्डिंगमध्ये CCTV होता. बरं, हे सगळे प्रश्न त्याला विचारले गेले होते आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी आपण यातलं काही पाहिलं नाही असं सांगितलं. वस्तुस्थिती अशी आहे की सगळं त्यांनी पाहिलं होतं, त्यांना काही मिळालं नव्हतं म्हणून त्यांनी ते सादर केलं नाही. हे सगळा तपास त्यांनी केलेला आहे परंतु त्यांना तो मिळाला नाही कारण त्यात तसं काही नव्हतं. तर या प्रकारचं त्यांचं वर्तन होतं आणि त्यामुळे सीबीआयचं असं होतं की मला प्रश्न विचारताना माझ्या प्रश्नांची जेव्हा मी उत्तरं थेट देत असे, उदाहरणार्थ त्यांनी मला असं विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही अशा विशिष्ट केसेस लढता ज्या एका म्हणजे सनातन संस्थेचं नाव आलेलं आहे. तर मग मी म्हटलं मुळात एक मिनिट, यामध्ये संस्थेचं नाव काय आलेलं आहे, यातलं कोणी संस्थेचं म्हणून मी कोणाला ओळखतच नाही. यामधला कुठच्याही आरोपी संस्था, सनातन संस्था ही जी काय मला माहिती आहे, कारण मी सगळ्याच हिंदुत्व संघटनांना ओळखतो. भाजप काय आहे आम्हाला ठाऊक आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल माहिती आहे, शिवसेने पूर्वी जेव्हा हिंदुत्वाची भूमिका होती तेव्हा त्यांना आम्ही ओळखत होतो. त्यानंतर विश्व हिंदू परिषद आहे, धनंजय देसाईंची हिंदू राष्ट्र सेना आहे, त्यानंतर आदरणीय संभाजी भिडे गुरुजींची जी शिवसंग्राम आहे संघटना, या सगळ्यांशी आमचा संपर्क होता. त्यामुळे त्याचबरोबर हिमानी सावरकरताई होत्या, त्यांची संघटना होती अभिनव भारत, या सगळ्यांची संपर्क असल्यामुळे मी सांगतो यातलं कोणीच नाही. त्यानंतरचा प्रश्न होता की नाही, मग ती मंडळी आहेत त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की एवढ्या केसेस मी केल्या, त्या प्रकरणात असं घडलेलं आहे, या सनातन संस्थेचं प्रतिनिधित्व मी केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल ती प्रकरणं पहा. ते म्हणला तुम्ही फक्त याच प्रकरणाबद्दल बोला. म्हणजे मला असं दिसून आलं की त्याच्या तपासामध्ये फक्त त्यांच्यावर दोष द्यायचा होता आणि त्यांना एकच त्यांचा मतितार्थ त्यांच्या सगळ्या सांगण्याचा एवढाच होता की दाभोळकर कुटुंबीय असं म्हणतात की दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन तथाकथित त्या विधेयकाला तुम्ही विरोध केला. कदाचित त्यांचं दुकान त्यामुळे बंद झालं दाभोळकरांचं, आणि त्यामुळे ते जिकडे बोट दाखवतात तिकडेच आम्ही तपास करणार असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे सीबीआयचे अधिकारी मला ते प्रश्न विचारायचे, प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्यांना कळलं की आपण खोटाडेपणा करतो की ते विषय बदलायचे. म्हणून सीबीआयचा तपास अतिशय भरकटलेला होता. त्यांनी नावं घेतली, रुद्रा पाटीलचं पहिल्यांदा नाव घेतलं, म्हणाले रुद्रा पाटील निर्दोष आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवारांचं नाव घेतलं, निर्दोष आहेत. अगदी सुरुवातीला खंडेलवाल नागोरीची नाव घेतली, निर्दोष आहेत. मग त्यांनी कळसकर अंदुरेचं नाव घेतलं आणि त्यातही त्यांनी घोळ घातला. म्हणजे अशा प्रकारे एकामागोमाग एक नावं दाभोळकर कुटुंबीय ज्यांना बोट दाखवत होते ते दोषी आहेत असं म्हणत होते, हे अत्यंत चुकीचं होतं. आणि त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा तपास हा मी पाहिला की वारंवार कुंठित होत होता आणि त्यामध्ये बऱ्याच अपमानास्पद गोष्टी ते विचारत असतात. म्हणजे उदाहरणार्थ त्या काळामध्ये SR सिंग हे ज्या सुरामध्ये आदरणीय पंतप्रधानांबद्दल किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल जे बोलायचे ते आज मी इथं सांगू शकत नाही कारण माझ्याकडे त्याचा काही पुरावा नाही. परंतु अतिशय वाईट विधानं त्यांनी तिथे केलेली आहेत. त्यांनी एक विधान मला आठवतं त्यांनी असं केलं की सोहराबुद्दीन प्रकरणामध्ये अमित शहा इकडून ढळढळ रडत बसले होते, आमच्या पाया पडले होते, हे SR सिंगांचं विधान होतं. म्हणजे अशा प्रकारची विधानं या मंडळींनी केली, यांना त्याचा माज होता आणि आपल्या जी पदं आहेत त्याचा दुरुपयोग हे अधिकारी करत होते. सर, एकंदरीत आता हा निकाल आलेला आहे आणि तुमची निर्दोष सुटका झालेली आहे, सत्याचा विजय झालेला आहे. मग आता पुढे आपली कार्याची दिशा कशी असेल? मी मगाशी सांगितलं की कार्यामध्ये काही हे आमच्या खंड आणू शकणार नाहीत. भगवंत श्रीकृष्णाला जे अपेक्षित आहे याचा विचार करून आपण कार्य करावं असाच आम्हा वकिलांचा दंडक आहे. त्यांची इच्छा असो अगर नसो, आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि वकील इथं उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मागे जाणार नाही. ज्या केसेस मी लढतोय ते मी लढत राहीन आणि
कुठच्याही प्रकारे कुठची यंत्रणा किंवा कुणी व्यक्ती आम्हाला घाबरू शकणार नाही. कार्य असं चालू राहील. एक गोष्ट निश्चित आहे की 5 वर्षाचा काळ गेलेला आहे. माझं कार्य मी करत होतो. या काळामध्ये मीडिया पुढे येणं किंवा कोणाला मुलाखती देणं आम्ही टाळलं, कारण त्याचा एकंदरीत केसवर परिणाम झाला असता की आम्ही आरोपी असल्यामुळे अशा प्रकारचं आम्ही जाहीर विधानं करणं कदाचित गैर मानलं गेलं असतं. पण यापुढे सुद्धा मी एक ठरवलंय की अशी विधानं आपल्याला काय तर करायची, आपण आपलं काम करत राहू. मात्र आमचा जो लढा आहे तो आम्ही सोडणार नाही. आणि हे जे तथाकथित पुरोगामी डावे वगैरे आहेत व्यक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे आणि आपली दुकानं चालवणाऱ्या, त्यांनी तर आमच्या वाट्याला येऊच नाही. याचं कारण त्यांचा पराभव झालेला आहे. आज सुद्धा चर्चेची त्यांची तयारी नाही. ढळढळीत खोटं त्या बोललेल्या आहेत. आज त्यांच्या दृष्टीने म्हणाल तर तोंड लपवून बसण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. अजूनही त्यांनी चर्चेला यावं. माझं जाहीर आव्हान आहे, मी समोरासमोर बोलायला तयार आहे, पण मग माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आजपर्यंत आम्ही सहन केलं, आम्ही न्याय यंत्रणेचा मान राखला, आता तुम्ही तो राखावा अशी अपेक्षा आहे. तर हे होते अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी. त्यांच्याशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या पैलूंवरती त्यांनी प्रकाश टाकला. कठीण प्रसंगामध्ये देखील आपण योग्य दृष्टिकोन कसा ठेवायला पाहिजे, धर्मग्रंथामध्ये त्यांनी जे वाचलं, ज्याची पारायणं केली, ते प्रत्यक्षामध्ये जीवन जगत असताना त्याला जीवनात कसं आणलं, आज ते त्यांच्या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळालं. आणि ह्यालाच खऱ्या अर्थाने धर्मानुसार जगणे, धर्म जगणे असं याला आपण म्हणू शकतो. अधिवक्ता संजीव पुनाळेकरजी, आपण या आमच्या विशेष संवादामध्ये या ठिकाणी स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हा सर्व दर्शकांना ज्या पद्धतीने तपास यंत्रणांनी आणि जे अनेक खऱ्या अर्थाने धर्मविरोधी लोक आहेत त्यांनी कशा पद्धतीने षडयंत्र रचून आपल्यावरती अन्याय केला, तो आज आपल्या सर्व दर्शकांसमोर मांडला, त्याबद्दल मी हिंदू जनजागृती समितीतर्फे आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार. आणि आपल्या पुढील कार्याला देखील शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.